नमस्कार. कसे आहात सर्व? आशा करते सगळे तुम्ही छानच आहात. स्वयंपाकघरातून थेट तुमच्या मनापर्यंत पोहोचणाऱ्या पंचपक्वान्नमध्ये मी विद्या तुमचं मनापासून स्वागत करते. आजची रेसिपी अगदी साधी आणि सोपी आहे आणि प्रत्येकाला आवडणारी अशी ही कोथिंबीर वडी अगदी सोप्या पद्धतीने मी ह्या व्हिडिओमध्ये दाखवली आहे. अगदी डोळे झाकून बनवता येईल अशी ही रेसिपी आहे. चला तर रेसिपीला लगेचच सुरुवात करूया. इथे मी कोथिंबिरीची एक जोडी स्वच्छ करून घेतली आणि नंतर ती 2 पाण्याने स्वच्छ धुवून चिरून घेतली आहे. कोथिंबीर किंवा कुठलीही पालेभाजी आधी स्वच्छ धुवून घ्यायची आणि मगच ती चिरायची. आता मी इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये लसूण, हिरवी मिरची आणि जिरे छान पाणी घालून बारीक वाटून घेतलं आहे. पाणी घालून यासाठी वाटलं आहे जेणेकरून जिरे आणि लसूण किंवा मिरचीची टचटच आपल्या वडीमध्ये लागली नाही पाहिजे. अगदी छान अशी ही वडी खायला लागली पाहिजे आणि कुरकुरीत झाली पाहिजे म्हणून आपण हे मिश्रण जे आहे ते पाणी घालून छान बारीक वाटून घेणार आहोत. आता यामध्ये जाणार आहे चवीनुसार मीठ. आता 1 चमचा इतका ओवा घेतलेला आहे. तो असा हातावर चोळून आपण या मिश्रणात टाकून देऊया. आता यामध्ये आपण डाळीचं पीठ घालूया. हे पीठ अगदीच खूप जास्त घट्ट किंवा खूप जास्त पातळ नाही करायचं आपल्याला. व्यवस्थित ह्या कोथिंबीरेला लागेल तसं पीठ यात घालून आपण हे पीठ छान मळून घेऊया. खूप घट्ट किंवा खूप पातळ असं हे पीठ मळायचं नाही आहे आपल्याला आणि शक्य तितकं हे मऊ असं पीठ झालं पाहिजे. यात पाण्याचा वापर करायचा नाही आहे. आपल्या कोथिंबिरीला जितकं पाणी सुटेल तितक्याच पाण्यात आपल्याला हे मिश्रण छान मळून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता हे मिश्रण अशा पद्धतीने मी छान मळून घेतलेलं आहे. साधारण अर्धा ते 1 मिनिटात हे मिश्रण छान मळलं जातं. आता आपण हे जे मिश्रण आहे ते बाजूला ठेवून देऊया आणि इथे मी वाफवण्यासाठी प्लेट घेतली आहे आणि त्याला छान तेलाने ग्रीस करून घेतलं आहे. आता आपण तयार केलेलं किंवा मळलेलं जे पीठ आहे ते आपण ह्या प्लेटमध्ये छान सगळीकडनं व्यवस्थित पसरवून देऊया. कोथिंबीर ही फक्त भाज्यांची चव वाढवत नाही, तर कोथिंबिरीचा सगळ्यात महत्त्वाचा गुणधर्म म्हणजे कोथिंबीर पाचन सुधारते आणि म्हणून आपण आपल्या प्रत्येक स्वयंपाकात कोथिंबिरीचा वापर करणं महत्त्वाचं आहे. कोथिंबिरीच्या सेवनाने आपल्या पाचनामध्ये वृद्धी होते, म्हणून कोथिंबीर ही आहारात अत्यावश्यक आहे. आता आपण जे तयार करून घेतलेलं पीठ आहे ते छान प्लेटवर पसरवून दिलेलं आहे. आता यावर मी टाकणार आहे तीळ आणि तीळ आपण सगळ्या प्लेटवर व्यवस्थित असे टाकून देऊया आणि थोडासा दाब देऊया म्हणजे जेणेकरून तीळ छान कोथिंबिरीच्या पिठाला चिपकून राहतील. आणि आता हे तयार झालेलं जे मिश्रण आहे ते आपण वाफवायला ठेवूया. इथे मी स्टीमर अगोदरच प्रीहीट करून घेतलेलं आहे. आता यामध्ये आपण ही वडी वाफवायला ठेवूया. साधारण 10 ते 15 मिनिटात ह्या वड्या छान वाफवल्या जातात. आता 10-15 मिनिटानंतर त्या काढून घ्यायच्या आणि पूर्णपणे थंड करून घ्यायच्या. आता याच्या कडा आपण सुरीनी छान मोकळ्या करून घेऊया आणि हव्या त्या आकारामध्ये आपण ह्या वड्या पाडून घेऊया. लहानपणी माझी आई आणि आजी अशा प्रकारच्या कोथिंबिरीच्या वड्या करायच्या. त्या कोथिंबिरीच्या वड्या तळेपर्यंत आम्हाला धीर राहायचा नाही. आम्ही अगदी अशा वाफवलेल्या वड्याच फस्त करायचो आणि खरंच या नुसत्याच वाफवलेल्या वड्याही तितक्याच छान लागतात. आणि आता जे हेल्थ कॉन्शियस लोकं असतात तेही या वाफवलेल्या वड्या खाऊ शकतात. अप्रतिम लागतात. तळल्याशिवाय तुम्ही ह्या वड्या अशाही खाऊ शकता चहाबरोबर आणि हवं असल्यास तुम्ही तळून घेऊ शकता किंवा शॅलो फ्रायही करू शकता. तुम्ही बघू शकता आपल्या वड्या अशा पद्धतीने तयार झालेल्या आहेत. तुम्ही हव्या त्या आकारात या कट करू शकतात, लहान मोठ्या.
मी इथे एक साईज म्हणजे मध्यम आकाराची साईज घेतलेली आहे. त्या आता आपण ह्या सगळ्या वड्या छान तळून घेऊया. या वड्या आपल्याला मध्यम आचेवरती छान डीप फ्राय किंवा आपण शॅलो फ्रायही करू शकतो. तुम्ही बघू शकता अगदी कुरकुरीत अशा ह्या वड्या तयार झालेल्या आहे की नाही? अगदी साधी, सोपी आणि झटपट होणारी रेसिपी. रेसिपी कशी वाटली आहे हे कमेंट करून नक्की कळवा. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तुमच्या या व्हिडिओबद्दलच्या प्रतिक्रिया मला कमेंटमध्ये कळवत राहा. म्हणजे मला कळेल की तुम्हाला माझ्या व्हिडिओबद्दल काय वाटतं आहे. तुमची एक कमेंट माझ्या प्रयत्नांची पावती आहे आणि हीच गोष्ट मला पुढचे नवनवीन व्हिडिओ करण्यासाठी प्रेरणा देत राहते. त्यामुळे तुमची साथ अशीच असू द्या. पुन्हा लवकरच भेटूया अशाच सोप्या, साध्या आणि त्याचबरोबर चमचमीत रेसिपींसोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि चविष्ट राहा.